ही देवी नव एकाला कळालं. हा अंगी मुळकुंडी वळण तारांचा पटला येऊन दोषी आस्ते करून शंक क्रिया क्रोश म्हणे जेणे लंका जळले तोच काळ वेसला देवली देवी मोरी तदागली तुला घेतली सर्व तेने. लय हुशार होतं बघा हे. थर 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 कापलं त्याला ओळखाला मारती त्याला खरं स्वरूप दाखवलं. मी देवी नाही म्हणलं तर मग बाप रे लंका जायला वानर रे आता काही खरं नाही. घर मला माघारी फिरलं मुंबईवटा आला त्या देवाच्या दरवाजाचा आत करून पडलं हाताच्या मुठी पडल्यात दात पडले थर 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 कापलाले चिरकून सांगलाले आता कोणी मध्ये जाऊ नका बरं का बाहेरच सावला घराकडे जावा पडू म्हणून का बरं. अरे ही देवी नव दुसऱ्याला म्हणलं ये लागे का तुला वेळ ह्या देवी नव्हतं कोणा. अरे नव रे शेपुटा एवढं मोठं तिच्या मागे लंका जाळलेलं वानर आहे. आमची देवी कुठं झालं सांगू का म्हणलं तिला मोरीत बसवलं रे बाबा. तिला मोरीत बसवलं ना आपण तिच्या जागेवर बसला शेंदूर लिहून. तुम्हाला खरं सांगतो पळा इथून. पुजारिया सहित आहे रावण येम पुरीचा पाठविला पूर्ण पिशिता नाम ऐकता जाणं पळू लागले चौकडे राक्षसा धारा कांते एकेकांते धरण्यानिमित्त तेथेची पावे मध्य दिशा ओलांडून एकानं पक्क सांगितलं बरं पक्क खरं काय ते बोल सांगितलं. देवी नव रे बाबा म्हणलं ती लंकेत गेलेलं वानर आहे तुला कसं मला कळालं शेपुटा एवढं मोठं लांबण डोळे तसेच आहेत. आता त्याला या काळावी सोडत नाही बघा. 20 कोटी राक्षसांना ऐकले ती नाचायचं ती दिवट्या ढोल टमके जमामे टोळक्या सगळ्या फेकून दिले. एक म्हणते कसा असा जाऊ दे मला घरी. जाता जाता एकावर एक दनादन पडल्या दात दात पडलेल्या मारुतीला नाही थांबा जाऊ नका काम आहे तुमच्याकडे. हात लावून केलं जाणारा काहीला धरून घेतलं पायाखाली रगडलं काही जणांना चावून मारले चावून काही जणांना बुक्या घातलं बघा बघ घेतो सायराव मैरावणाचे सगळं तू सांगते घे ही तणके काही जणांना मारलं. आणि पिशिता आशन म्हणजे मी म्हणणारे नाग्या तलवारी घेणारे त्याला म्हणले आता पळणं बरं आहे. ही गाव सोडून खाल्ल्या गावात पळाले. हा मग शस्त्रे कवचे